मुलीच्या घरी भोजन केल्याने आईवडिलांना हे 3 मोठे पाप भोगावे लागतात। दर्शक बंधूंनो, आपल्या समाजात आणि संस्कृतीत माता-पित्यांचे स्थान सर्वात श्रेष्ठ मानले जाते। ते आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी दिवस-रात्र मेहनत करतात, आपल्या इच्छा आकांक्षांचा त्याग करतात आणि आयुष्यभर त्यांच्या भल्यासाठी विचार करतात। पण तुम्हाला माहीत आहे का की काही असे कार्य आहेत ज्यामुळे माता-पिता अनाहूतपणे पापाचे भागीदार होतात। आपण अनेकदा पाहतो की लग्नानंतर मुली आपल्या आईवडिलांना आदर आणि प्रेमाने आपल्या घरी बोलावतात, त्यांना स्वादिष्ट भोजन देतात आणि त्यांच्या आरामाची संपूर्ण काळजी घेतात। पण अनेक धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन परंपरांमध्ये याबद्दल वेगळीच मते सांगितली गेली आहेत। असे म्हटले जाते की माता-पित्यांनी मुलीच्या घरी भोजन करू नये, कारण त्यामुळे 3 मोठी पाप लागतात। हे ऐकायला जरी विचित्र वाटेल, पण यामागे खोल धार्मिक श्रद्धा आणि तर्क आहेत। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नेमके कोणते ते 3 पाप आहेत जे मुलीच्या घरी भोजन केल्याने माता-पित्यांना भोगावे लागतात आणि त्याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व काय आहे। तसेच आपण यावरही चर्चा करू की या मान्यता आजच्या काळातही लागू होतात का। तर चला एका कथेमार्फत त्या 3 पापांबद्दल जाणून घेऊया। तर चला कथा सुरू करूया। पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणमध्ये म्हटले आहे की कथा असो वा शिकवण, जर ती अर्धवट सोडली गेली तर ते पाप समजले जाते। म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा। तर चला कथा सुरू करते। एका अद्भुत काळात कस्तुरीगडवर राजा वीर यांचे राज्य होते। त्या काळात देशात अनेक राज्ये होती आणि राजा वीर यांनी प्रत्येक राज्यात एक शासक नेमला होता। हे शासक बहुतांश त्यांच्या जवळच्या विश्वासू लोकांपैकी असायचे। असाच एक समृद्ध प्रदेश सोनापूर होता, जिथे राजा वीर यांनी आपल्या चुलत भावाला महेंद्रसेन यांना शासक म्हणून नेमले होते। महेंद्रसेन यांच्या सहाय्यासाठी 2 मंत्री होते। पहिला मंत्री गोविंदराज। गोविंदराव हे एक दयाळू, उदार आणि क्षमाशील व्यक्तिमत्व होते। त्यांच्या साधेपणामुळे आणि चांगल्या स्वभावामुळे लोक त्यांना खूप मान देत। दुसरा मंत्री प्रतापसेन हा मात्र अन्यायप्रिय आणि कठोर स्वभावाचा होता, त्यामुळे सर्वसामान्य लोक त्याच्याविषयी असंतुष्ट असायचे। इतकेच नव्हे तर तो आपल्या सहकारी गोविंदराव यांच्याशीही द्वेष बाळगायचा। एके दिवशी महेंद्रसेन यांनी गोविंदराव यांना बोलावले आणि म्हणाले, मला अशी एक दासी हवी आहे जी अत्यंत सुंदर असेल आणि गायन, वादन तसेच इतर कलांमध्ये पारंगत असेल। हे ऐकताच प्रतापसेन म्हणाला, अशी दासी 1 लाख नाण्यांपेक्षा कमी किमतीत मिळणार नाही। महेंद्रसेन यांनी तीव्र नजरेने पाहत विचारले, तुला वाटतं की 1 लाख नाणे माझ्यासाठी खूप जास्त आहेत? इतके बोलून त्यांनी लगेच गोविंदराव यांना 1 लाख नाणे देण्याचा आदेश दिला। गोविंदराव नाणे घेऊन घरी गेले आणि नगरातील काही प्रतिष्ठित लोकांना बोलावले। त्यांनी सांगितले, मला अशी दासी हवी आहे जी केवळ रूपवानच नाही तर सर्व कलांमध्ये निपुण असेल। तिची किंमत कितीही असली तरी चालेल। नगरातील लोक दासीच्या शोधासाठी निघाले। काही दिवसांनी एक माणूस बातमी घेऊन आला की एका व्यापाऱ्याकडे अशीच एक दासी आहे। व्यापारी दासीला घेऊन आला। तिचे नाव सुमित्रा होते। गोविंदराव यांनी पाहिले तर ती केवळ सुंदर नव्हती, तर गायन, नृत्य आणि वादन यामध्येही विशेष निपुण होती। तिचे सौंदर्य आणि रूप अप्रतिम होते। व्यापाऱ्याने तिची किंमत 1 लाख नाणे सांगितली आणि म्हणाला, महाराज, हे रत्न अमूल्य आहे। मी तिला अनेक वर्षे वाढवले आहे। ही केवळ गायन वादनात निपुण नाही तर साहित्य, इतिहास आणि इतर कलांमध्येही पारंगत आहे। गोविंदराव यांनी कोणतेही विलंब न करता 1 लाख नाण्यांची थैली व्यापाऱ्याला देऊन टाकली। व्यापाऱ्याने विनंती केली, सरकार, तिला 1 आठवडाभर विश्रांती द्या। ती दूरच्या प्रवासातून आली आहे आणि खूप दमली आहे। जर तिला 1 आठवडाभर चांगले भोजन आणि गरम पाण्याने स्नान करण्याची संधी दिली तर तिचे सौंदर्य आणखी खुलून येईल। गोविंदराव यांनी ही गोष्ट मान्य केली आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन करत म्हणाले, तिला चांगले खायला प्यायला द्या आणि 2 वेळा गरम पाण्याने स्नान घालून द्या। त्यानंतर मी तिला महेंद्रसेन समोर सादर करेन। गोविंदराव यांनी सुमित्राला सांगितले, मी तुला माझ्या स्वामीच्या सेवेसाठी विकत घेतले आहे। येथे आरामात राहा, पण समजूतदारपणे वाग। विशेषतः माझ्या मुलापासून दत्तात्रेयपासून दूर राहा, जो दिवसातून अनेक वेळा आपल्या आईला भेटायला येतो। सुमित्रा आपले डोके झुकवत म्हणाली, सरकार, तुम्ही हे खूप चांगले केले की मला आधीच समजावून सांगितले। मी तुमच्या आज्ञेच्या विरुद्ध काहीही करणार नाही। यानंतर गोविंदराव दरबाराकडे निघून गेले। दुपारच्या वेळी जेव्हा दत्तात्रेय आपल्या आईकडे गेला तेव्हा त्याने एक अत्यंत सुंदर युवती पाहिली। तिची सोनसळी त्वचा, हरिणीसारख्या चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण तेज होते आणि तिची मोहक चाल पाहून दत्तात्रेय मोहित झाला।
त्याने उत्सुकतेने आईला विचारले, आई, ही सुंदर युवती कोण आहे? आईने हसत उत्तर दिले, ही दासी खूप लांबून आली आहे आणि तुझ्या वडिलांनी तिला सोनापूरच्या सेनापतीसाठी विकत घेतले आहे. पण दत्तात्रेयच्या मनात सुमित्राबद्दल प्रेम निर्माण झाले. त्याने विचार केला, काश ही दासी माझी प्रेमिका असती. दत्तात्रेय हा स्वतःही अत्यंत देखणा तरुण होता. सुमित्राने त्याच्याकडे पाहिले आणि मनातल्या मनात प्रार्थना केली, हे भगवान, काहीतरी चमत्कार होऊ दे की मी सेनापतीच्या ऐवजी या तरुणाच्या सोबत राहू शकू. आता दत्तात्रेय वारंवार आपल्या आईकडे जाऊ लागला आणि सुमित्राशी नजरेनेच संवाद साधू लागला. सुमित्रालाही तिच्या भावना लपवता आल्या नाहीत. तिच्या डोळ्यांत प्रेमाची जाणीव स्पष्ट दिसू लागली, जणू ती त्याला शब्दांशिवाय सर्व काही सांगत होती. पण हा मौन संवाद फार काळ लपून राहू शकला नाही. दत्तात्रेयच्या आईने हे सर्व पाहिले आणि म्हणाली, बाळा, आता तू मोठा झालास. भगवंताच्या कृपेने तुझ्यामध्ये सर्व चांगले गुण आहेत. तू आता स्त्रियांमध्ये जास्त वेळ घालवू नकोस. भोजन केल्यानंतर बाहेर जा आणि आपल्या मित्रांसोबत वेळ घालव. दत्तात्रेयाने अनिच्छेने ही गोष्ट मान्य केली. 2 दिवसांनंतर गोविंदराव यांच्या पत्नीने इतर दास्यांसह सुमित्राला स्नानगृहात पाठवले. तिला व्यवस्थित स्नान घालण्यात आले आणि सुंदर वस्त्र परिधान करण्यात आले. जेव्हा ती परत आली तेव्हा तिचे सौंदर्य अधिक खुलले होते. एका वृद्ध महिलेला तिला पाहून आश्चर्य वाटले. तिने विचारले, बाळ, तू कोण आहेस आणि कुठून आली आहेस? सुमित्रा हसून म्हणाली, आई, मी तुमची दासी सुमित्रा आहे. आताच स्नान करून आले आहे. इतर दास्याही तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागल्या. गोविंदराव यांच्या पत्नीनेही तिला पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाली, तुझे सौंदर्य इतके वाढले आहे की मी सुद्धा तुला ओळखू शकले नाही. नंतर हसून म्हणाली, बरं सांग, स्नानगृहात अजून गरम पाणी आहे का की सगळे संपले? सुमित्राने उत्तर दिले, आई, अजून तिथे भरपूर गरम पाणी आहे. गोविंदराव यांच्या पत्नीने सांगितले, स्नान करण्याआधी जर दास्या आल्या आणि तुला भेटायचा प्रयत्न केला तर त्यांना थांबव. हे सांगूनच ती स्नानगृहात गेली. योगायोगाने त्याच वेळी दत्तात्रेय तिथे आला. त्याने पाहिले की आई अजूनही स्नानगृहातून बाहेर आलेली नाही. त्यामुळे त्याला वाटले की ही योग्य संधी आहे. तो त्वरित सुमित्राचा हात धरून तिला एका जवळच्या कक्षात घेऊन गेला. तिथे उपस्थित असलेल्या दास्यांनी त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो आपल्या हट्टावर ठाम राहिला. त्याने त्या दोन्ही दास्यांना बाजूला ढकलले आणि सुमित्राला घेऊन खोलीत गेला. त्यानंतर आतून दरवाजा बंद केला. सुमित्रा तर आधीच दत्तात्रेयाच्या प्रेमात होती. दोघांनी काही वेळ एकमेकांसोबत घालवला. इतक्यात ज्यांना दत्तात्रेयाने बाहेर हाकलले होते त्या दासी रडत ओरडत स्नानगृहाच्या दारापाशी पोहोचल्या आणि आपल्या मालकिनीला हाक मारू लागल्या. जेव्हा गोविंदराव यांच्या पत्नीने त्यांचा आवाज ऐकला आणि कारण विचारले तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रकार तिला सांगितला. हे ऐकून ती घाबरली आणि थरथर कापू लागली. स्नानही न करता घाईघाईने ती कक्षाकडे परत आली. पण तोपर्यंत दत्तात्रेय तिथून निघून गेला होता. जेव्हा सुमित्राने पाहिले की मालकीन काळजीत असून आपले डोके धरून व्याकुळ अवस्थेत बसली आहे तेव्हा तिला आश्चर्य वाटले. ती हसत म्हणाली, मालकीन, काय झाले? तुम्ही इतक्या चिंतेत का दिसत आहात आणि तुम्ही स्नानसुद्धा केले नाही? गोविंदराव यांच्या पत्नीने संतप्त होत विचारले, सुमित्रा, तू मला विचारतेस की काय झाले? तुला खरंच काहीही माहीत नाही का? मी तुला आधीच स्पष्ट सांगितले होते की तुला सेनापती महेंद्रसेन यांच्या सेवेसाठी विकत घेतले आहे. मग तू दत्तात्रेयाला आपल्या जवळ येऊ कसे दिलेस? सुमित्राने शांत आवाजात उत्तर दिले, आई, मी काही चुकीचे केले नाही. होय, तुम्ही मला सांगितले होते की मी महाराजांच्या सेवेसाठी विकत घेतली गेले आहे. पण आज तुमच्या मुलानेच मला सांगितले की आता मला सोनापूरच्या महाराजांकडे पाठवले जाणार नाही. सत्य तर हे आहे की जेव्हापासून मी दत्तात्रेय यांना पाहिले आहे माझे मनसुद्धा त्यांच्या सेवेतच राहण्यासाठी तळमळत आहे. मी आयुष्यभर त्यांच्या चरणांमध्ये त्यांची सेवा करू इच्छिते आणि मला कधीही सोनापूरच्या सेनापती महेंद्रसेनचा सामना करायचा नाही. गोविंदराव यांची पत्नी व्यथित होत म्हणाली, माझेही मन आनंदी झाले असते जर तू दत्तात्रेय सोबत राहू शकली असतीस. पण हे शक्य नाही. तो मुलगा खोटे बोलत आहे. मला भीती आहे की मंत्रीजींना ही गोष्ट समजली तर ते त्याला दंड दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता मी काय करू? माझे मन व्याकुळ होत आहे. इतक्यात मंत्री तिथे आले आणि पत्नीला रडताना पाहून चिंतित झाले. त्यांनी व्यग्रतेने विचारले, भाग्यवान, हे काय झाले? तू इतकी व्याकुळ का आहेस? कोणते अनर्थ घडले आहे? पत्नीने दुःखी स्वरात सांगितले, सत्य लपवण्यात काहीच फायदा नाही. जेव्हा मी स्नान करायला गेले होते तेव्हा तुमच्या लाडक्या पुत्राने या दासीला सांगितले की ती आता त्याच्या सेवेत आहे. हे खरे आहे का? हे ऐकूनच गोविंदराव यांनी डोक्यावर हात ठेवला आणि व्याकुळ होऊन म्हणाले,
या नालायक मुलाने आपल्याला मोठ्या संकटात टाकले आहे. सेनापती महेंद्रसेनसाठी विकत घेतलेली दासी, जिने संपूर्ण सन्मान आणि मर्यादेने राहावे, तिला याने भ्रष्ट केले. माझ्या वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ही केवळ अपमानाची बाब नाही, तर जर सेनापतीला ही गोष्ट समजली तर ते मला सुद्धा दंड देतील आणि या अभागी दत्तात्रेयलाही. पत्नीने हळू आवाजात म्हटले, स्वामी, जे झाले ते झाले. त्यावर पश्चाताप करून काही उपयोग नाही. आता पुढे काय करायचे त्याचा विचार केला पाहिजे. मी माझे सर्व दागिने उतरवते, ते विकून आपल्याला 1,00,000 नक्कीच मिळतील. तुम्ही पुन्हा नगरातील व्यापाऱ्याला बोलवा आणि त्यांना सांगा की एक नवीन गुणवान दासी शोधावी, ज्यामुळे आपण महाराजांना दिलेले वचन पूर्ण करू शकू. गोविंदराव रागात म्हणाले, तुला वाटते की मी 1,00,000 नाण्यांसाठी दुःखी आहे? मला या गोष्टीची चिंता आहे की माझी प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. प्रतापसेन नक्कीच महाराजांकडे जाऊन सांगेल की मी जी दासी महाराजांसाठी विकत घेतली होती ती मी माझ्या मुलाला दिली. पत्नीने समजावून सांगितले, स्वामी, प्रतापसेन नक्कीच तुमचा जुना शत्रू आहे, पण आपल्या घरात काय चालले आहे हे त्याला कसे कळणार? जर कुणी चुगली केलीच तरी तुम्ही महाराजांना सांगू शकता की दासीची परीक्षा घेतल्यानंतर आम्हाला समजले की ती त्यांच्या सेवेसाठी योग्य नव्हती, म्हणून आम्ही तिला स्वीकारले नाही. यामुळे प्रतापसेनच्या कोणत्याही तक्रारीचा काहीच प्रभाव पडणार नाही. तुम्ही शांत राहा, पुन्हा व्यापाऱ्याला बोलवा आणि एक नवीन दासी शोधा. पत्नीचे हे बोलणे ऐकून गोविंदराव यांचा क्रोध थोडा शांत झाला, पण ते अद्याप दत्तात्रेयला माफ करू शकत नव्हते. आता दत्तात्रेय आपल्या वडिलांच्या नजरेतून बचावत रात्री महालात येऊ लागला आणि सकाळ होण्याआधी गुपचूप निघून जात असे. तरीही त्याच्या आईच्या मनात कायम भीती होती की जर त्याच्या वडिलांनी त्याला पकडले तर त्यांचा क्रोध पुन्हा भडकेल आणि ते त्याला कठोर दंड देतील. एके दिवशी आईने आपल्या पतीला विचारले, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? पतीने कठोर स्वरात उत्तर दिले, जर मला संधी मिळाली तर या गुन्ह्यासाठी मी त्याला नक्कीच शिक्षा देईन. आईने प्रेमपूर्वक समजावत म्हटले, स्वामी, तो तुमचा एकुलता एक पुत्र आहे. तरुणपणी माणसाकडून चुका होतात, पण अशी चूकही होऊ नये की त्याला आपल्या कर्मांचा पश्चाताप करण्याची संधीही मिळू नये. जर त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली तर माझा सल्ला आहे की तुम्ही त्याला पकडा आणि तलवार काढून दंड देण्याचा दिखावा करा. तेव्हा मी तुमच्या शहाणपणाचे कौतुक करेन आणि त्याला सोडवीन. हा सल्ला मंत्र्याला आवडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीच्या इशाऱ्यावरून गोविंदराव महालाच्या प्रवेशद्वारावर गेले आणि त्यांनी दत्तात्रेयला पकडले. त्यांनी तलवार काढली आणि त्याला शिक्षा देण्यासाठी सिद्ध झाले. तेव्हाच त्यांच्या पत्नी धावत आल्या आणि त्यांनी त्यांचा हात धरला. त्या ठामपणे म्हणाल्या, जर तुम्ही खरोखर त्याला दंड द्यायचा विचार करत असाल तर आधी मला ठार मारा. दत्तात्रेय सुद्धा घाबरून प्राण वाचवण्यासाठी विनंती करू लागला, बाबा, जर एवढ्या लहानशा चुकीसाठी तुम्ही माझा अंत कराल तर स्वर्गात भगवंताला काय उत्तर द्याल? मंत्र्याने तलवार फेकून दिली आणि म्हणाले, तू माझ्या पायांवर नाही, तुझ्या आईच्या चरणांवर पड. मी फक्त तिच्या सांगण्यावरून तुला सोडत आहे आणि आता मी सुमित्रा सुद्धा तुलाच सोपवतो. पण लक्षात ठेव, तिच्यासोबत वैवाहिक व्यवहार कर, दासी म्हणून नाही, आणि तिला कोणत्याही परिस्थितीत पुढे कुणालाही विकू नकोस. यानंतर दत्तात्रेय आनंदाने सुमित्रासोबत राहू लागला आणि मंत्री देखील त्यांचा प्रेम पाहून समाधानी झाला. शेवटी मंत्र्याने महाराज महेंद्रसेन समोरही तीच गोष्ट सांगितली जी त्याच्या पत्नीने समजावली होती. अशाच प्रकारे काळ पुढे सरकत गेला आणि पाहता पाहता 1 वर्ष लोटले. एके दिवशी मंत्री गरम पाण्याने स्नान करत असताना अचानक काही असे घडले की तो मधूनच बाहेर आला. उष्णतेतून अचानक थंडीत आल्यामुळे तो आजारी पडला आणि त्याची तब्येत सतत खालावत गेली. वैद्य हकीमांनी त्याला बरे करण्यास पूर्ण प्रयत्न केले, पण कोणालाही काहीच यश लाभत नव्हते. आपला अंतिम काळ जवळ आल्याचे पाहून त्याने नेहमी सोबत राहणाऱ्या आपल्या पुत्राला दत्तात्रेयला सांगितले, बेटा, मी आधीही सांगितले होते आणि आता पुन्हा सांगतो, सुमित्राची स्नेहाने काळजी घे, तिला कधीही सोडू नकोस आणि कधीही विकू नकोस. थोड्याच वेळात मंत्र्याने देहत्याग केला. दत्तात्रेयने त्यांचे अंतिम संस्कार केले आणि संपूर्ण 13 दिवस वडिलांच्या निधनाचा शोक पाळला. या काळात त्याचे मित्र त्याला सांत्वना देण्यासाठी येऊ लागले आणि काही दिवसातच त्यांच्या येण्या जाण्याचा ओघ वाढू लागला. दत्तात्रेय, जो अजूनही तरुण आणि अनुभवहीन होता, त्याच्या स्वार्थी मित्रांनी या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. त्यांनी त्याला भोगविलासाचे सल्ले दिले, ज्यामुळे दत्तात्रेयने दोन्ही हातांनी पैसा उधळायला सुरुवात केली. त्याचे मित्रसुद्धा त्याच्या कमाईवर आपापले घर भरू लागले. एके दिवशी सुमित्राने त्याला समजावत म्हटले, तुम्ही तुमच्या या स्वार्थी मित्रांवर खूप पैसा खर्च केला आहे, आता तरी समजदारी दाखवा आणि ही उधळपट्टी थांबवा. दत्तात्रेय हसत म्हणाला,
काय बोलत आहेस? माझे वडील मेल्यावर त्यांच्याबरोबर धन घेऊन गेले का? आणि त्याच्याप्रमाणे मीही हे धन माझ्यासोबत नेऊ शकत नाही, तर मग का नाही मी ते जीवनाच्या आनंदासाठी वापरू? काही दिवसांनी त्याचा गृह प्रबंधक त्याच्याकडे आला. त्याने हिशोब उघडून संपूर्ण परिस्थिती दाखवली आणि म्हणाला, तुम्ही इतक्या कमी वेळात खूप जास्त खर्च केला आहे. तुमचे सेवक ही उधळपट्टी सहन करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी अनेकांनी आधीच काम सोडले आहे. जर हे असेच चालू राहिले तर मीही सोडून जाईन. त्यामुळे किंवा तरतूद करा, नाहीतर मला मुक्त करा. प्रबंधकाच्या शहाणपणाच्या सल्ल्याच्या विरोधातही दत्तात्रेय आपला खर्च वाढवतच राहिला. त्याचे मित्र आता त्याच्याकडून अधिकाधिक फायदा घेत होते. कोणी येई आणि म्हणे, तुमचा तो बाग आणि त्यातलं घर मला खूप आवडले आहे, तुम्ही ते मला द्या. आणि मूर्ख दत्तात्रेय ताबडतोब ती बाग आणि घर त्याच्या नावावर करून देई. याच्याप्रमाणे जेव्हा कोणी त्याच्या अरबियन घोड्यांचे किंवा विशाल हत्तींचे कौतुक करीत असे, तेव्हा तो त्यांना तेही दान करून टाकत असे. काही दिवसातच अशी वेळ आली की दत्तात्रेयाकडे महाल सोडल्यास काहीही शिल्लक राहिले नाही. जे मित्र पूर्वी त्याच्या स्तुतीने भारावले होते ते आता त्याला भेटायलाही येईनासे झाले. तो जेव्हा कुणाला बोलवायचा तेव्हा काहीजण येण्यास नकार देत, तर काहीजण क्षणभर थांबून निघून जात. कोणी मित्र घरातून बाहेर पडण्याचे निमित्त सांगत, तर कोणी पत्नी आजारी असल्याचे कारण देत. या उपेक्षेमुळे आश्चर्यचकित झालेल्या सुमित्राने एक दिवस तणावाने विचारले, प्रियवर, मी आधीच सांगितले होते की तुमचे हे मित्र फक्त स्वार्थी आहेत. ते फक्त तुमच्या संपत्तीच्या काळात सोबत होते, पण आता जेव्हा तुम्ही अडचणीत आहात तेव्हा त्यांनी तुम्हाला सोडून दिले आहे. परिस्थिती अशी झाली की त्याचे उत्पन्नही संपूर्ण थांबले. हळूहळू घरातील वस्तू आणि दासदास्या विकल्या जाऊ लागल्या. वेतनभोगी सेवक आधीच निघून गेले होते आणि महालात खाण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. 2 दिवस उपवास केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुमित्राने अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हटले, प्रियतम, आता दुसरा कोणताच उपाय उरलेला नाही. आता तुम्ही मला बाजारात विका आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाने तुमचे नशीब आजमावा. दत्तात्रेय व्यथित होत म्हणाला, नाही सुमित्रा, तुला विकणे अशक्य आहे. पण मला माझ्या काही मित्रांकडून आशा आहे की ते या कठीण प्रसंगी माझी मदत नक्कीच करतील. सुमित्राने शांत भावाने उत्तर दिले, हे तर तुमचे भ्रम आहे. तुझ्या मित्रांपैकी एकही तुझा खरा हितचिंतक नाही. दत्तात्रेयाने विरोध करत म्हणाला, अशी गोष्ट बोलू नकोस. तुला माहीत नाही की ते किती चांगले मित्र आहेत. ते नक्कीच माझी मदत करतील. सुमित्रा शांत झाली. सकाळी दत्तात्रेय आपल्या एका जुन्या मित्राच्या घरी काही मागण्यासाठी गेला. दरवाजाशी एक दासी आली. दत्तात्रेयाने आपले नाव सांगितले तेव्हा दासीने म्हटले, या आत या, मी लगेच माझ्या मालकाला सांगते. दत्तात्रेयाला आत बसवून ती दासी आपल्या मालकाकडे गेली आणि म्हणाली, मालक, तुमचे मित्र दत्तात्रेयजी आले आहेत. मालक रागाने ओरडला, तू त्याला आत का बसवले? जा, त्याला सांग की मी घरी नाही. दत्तात्रेयाने हे सगळे लपून ऐकले होते. दासी बाहेर येऊन म्हणाली, मालक सध्या घरी नाहीत. दत्तात्रेय शांतपणे उठून उभा राहिला आणि मनात विचार करू लागला, हा मित्र तर फार कपटी निघाला. कालपर्यंत माझी स्तुती करायचा, माझ्या दिलेल्या घरात राहायचा आणि आता माझ्याशी बोलायलाही इच्छुक नाही. तेथून निघून तो दुसऱ्या एका मित्राकडे गेला, जो पहिल्याच्या तुलनेत थोडा कमी श्रीमंत होता. तिथेही त्याला त्याच प्रकारचे वागणूक मिळाली. असे करत करत तो आपल्या 101 मित्रांकडे गेला, पण कोणीही मदतीसाठी तयार झाले नाही. सर्वजण वेगवेगळे बहाणे बनवून टाळू लागले. बिचारा दत्तात्रेय निराश होऊन घरी परतला आणि आपल्या प्रियतमेपुढे आपले दुःख व्यक्त करू लागला. अश्रूंनी डोळे भरत तो म्हणाला, हे जग किती स्वार्थी झाले आहे. जे लोक कालपर्यंत माझी स्तुती करून थकत नव्हते, ते आज माझ्याशी एक शब्द बोलायलाही तयार नाहीत. माझी अवस्था त्या झाडासारखी झाली आहे, ज्याच्या फळांमुळे लोक त्याच्या सावलीत येत होते, पण जेव्हा फळं संपली तेव्हा कोणी त्याच्याकडे पाहायलाही तयार नाही. सुमित्राने गंभीर आवाजात म्हटले, आता तुला सत्याचा बोध झाला आहे ना? मी आधीच समजावले होते की हे सर्व स्वार्थी आहेत, पण तू माझे ऐकले नाहीस. बरं, आता गेलेल्या वेळेचा विचार करणे व्यर्थ आहे. पुढे काय करायचे ते ठरव. आता असे कोणतेही वस्त्र, दागिने किंवा साहित्य उरलेले नाही जे विकता येईल. दासी आधीच विकल्या गेल्या आहेत. जर घरही विकले तर आपण राहू कुठे? म्हणून माझा सल्ला आहे की तू मला दास्यांच्या बाजारात घेऊन चल. तुला आठवतंय, तुझ्या वडिलांनी मला 1,00,000 नाण्यांमध्ये विकत घेतले होते. आता माझी ती किंमत तर मिळणार नाही, पण किमान अर्धी तरी मिळेल. त्या पैशांनी तू व्यवसाय कर आणि व्यवसायात नफा मिळायला लागल्यावर मला पुन्हा विकत घे. सुमित्राच्या या बोलण्याने दत्तात्रेय रडत म्हणाला, मी तुझ्यावर माझ्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करतो. मी माझ्या वडिलांना वचन दिले होते की कोणत्याही परिस्थितीत तुला विकणार नाही. सुमित्राने अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हटले,
प्रियतम, तू बरोबर सांगत आहेस. मीही तुला माझ्या प्राणांपेक्षा अधिक प्रेम करते. पण आपल्या धर्मात सांगितले आहे की संकटाच्या वेळी काही वचनं तोडली जाऊ शकतात. ज्या कठीण परिस्थितीत तू आहेस त्यात तुझ्याकडे दुसरा कुठलाही उपाय नाही. नाईलाजाने दत्तात्रेय सुमित्राला घेऊन बाजाराकडे निघाला. त्याने एका जुन्या व्यापाऱ्याला बोलावले आणि म्हटले, काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या हातून तू बंगाल देशाची एक दासी 1,00,000 नाण्यांमध्ये विकली होतीस. आता मी तिला विकू इच्छितो. तिच्यासाठी योग्य खरेदीदार शोध. व्यापाऱ्याने त्याची गोष्ट मान्य केली आणि सुमित्राला एका घरात ठेवून बाहेरून कुलूप लावले, जसे विक्रीसाठी आलेल्या दास्यांसोबत केले जात असे. नंतर तो त्या व्यापाऱ्यांकडे गेला ज्यांच्याकडे युनान, फ्रान्स, आफ्रिका आणि इतर अनेक देशांतून आणलेल्या दासी होत्या. व्यापाऱ्याने इतर व्यापाऱ्यांना सांगितले, तुम्ही वेगवेगळ्या देशांतून दासी आणल्या आहेत, पण मी तुम्हाला अशी दासी दाखवतो जिचे सौंदर्य आणि गुणांसमोर कुणीही टिकू शकणार नाही. तुम्ही ऐकलेच असेल की प्रत्येक गोल वस्तू सुपारी नसते, प्रत्येक सडपातळ वस्तू अंजीर नसते, प्रत्येक लाल वस्तू मांस नसते आणि प्रत्येक पांढरी वस्तू दूध नसते. त्याचप्रमाणे ही दासी देखील काही साधी नाही. व्यापाऱ्यांनी सुमित्राला नीट पाहिले आणि म्हणाले, यात काही शंका नाही की एवढी सुंदर आणि विद्वान दासी आम्ही कधीच पाहिली नाही. आम्ही सगळे मिळून तिला विकत घेऊ आणि तिची किंमत 4,000 नाणे ठरवतो. याहून जास्त आम्हाला शक्य नाही. यानंतर व्यापारी घराबाहेर एकत्र जमले आणि सौद्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी मंत्री प्रतापसेनची सवारी तेथून जात होती. त्याने गर्दी पाहून विचारले, ही गर्दी कशासाठी जमली आहे? व्यापाऱ्याने उत्तर दिले, हे सगळे एका दासीला विकत घेण्यासाठी आले आहेत आणि तिची किंमत 40,000 नाणे ठरवत आहेत. प्रतापसेन म्हणाला, मलाही एक चांगली दासी हवी आहे. मला ती दासी दाखवा. व्यापारी त्याला घराच्या आत घेऊन गेला आणि सुमित्राला दाखवले. प्रतापसेनने तिला नीट पाहिले आणि म्हणाला, मी हिच्यासाठी 40,000 नाणे देईन. जर कुणी याहून जास्त किंमत द्यायला तयार असेल तर तो तिला घेऊ शकतो. हे म्हणताच त्याने इतर व्यापाऱ्यांना संकेत दिला की त्यांनी याहून जास्त किंमत लावू नये. यानंतर व्यापारी दत्तात्रेयकडे आला आणि म्हणाला, मला वाईट वाटतं की तुझी दासी अपेक्षेपेक्षा कमी किंमतीत विकली जात आहे. मी इतर व्यापाऱ्यांना दाखवले पण ते फक्त 40,000 नाणे देण्यास तयार झाले. मी विचार करत होतो की थोडी वाट पाहू, कदाचित कुणी 50,000 किंवा 60,000 नाणे देण्यासाठी तयार होईल. दत्तात्रेयने विचारले, कोण विकत घेत आहे? तेव्हा व्यापाऱ्याने सांगितले, राजाचा सेनापती प्रतापसेन. दत्तात्रेयने त्वरित उत्तर दिले, प्रतापसेन आमच्या कुटुंबाचा जुना शत्रू आहे. मी कोणत्याही किंमतीत माझी प्रियदासी त्याच्या हाती देणार नाही. व्यापाऱ्याने उत्तर दिले, पहा, प्रतापसेन यासाठी थोडी अधिक किंमतही देऊ शकतो, त्यामुळे मला त्याच्याकडे तिला द्यावे लागेल. पण जर तुला ती कोणत्याही किंमतीत विकायची नसेल तर एक उपाय आहे. जेव्हा मी सुमित्राला मंत्र्याच्या हवाली करायला जाईन तेव्हा तू लगेचच येऊन तिच्या गालावर हलका थप्पड मार आणि ओरडून सांग की मला या दासीवर राग आला होता, म्हणून मी प्रतिज्ञा केली होती की तिला बाजारात उभे राहून विकीन. आता माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली, म्हणून मी तिला कोणत्याही किंमतीत विकणार नाही. दत्तात्रेयाला हा उपाय पटला आणि तो गुपचूप व्यापाऱ्याच्या मागे जाऊ लागला. बरोबर त्याच वेळी जेव्हा व्यापारी सुमित्राचा हात प्रतापसेनकडे देऊ लागला, दत्तात्रेय मध्ये आला. त्याने सुमित्राचा दुसरा हात पकडला आणि तिला आपल्या दिशेने खेचले. तिच्या गालावर हलक्या 2 चापट मारत तो म्हणाला, तू कुठे चालली आहेस? मी म्हटले होते की तुझी उद्दंडता आणि माझे आदेश न ऐकल्यास तुला विकून टाकीन. आता तुझी विक्री झाली. आता तू थेट माझ्यासोबत घरी चल. हे बोलून दत्तात्रेय सुमित्राला घेऊन आपल्या घराकडे निघाला आणि संपूर्ण गर्दी हे दृश्य पाहून स्तब्ध राहिली. प्रतापसेन या अचानक घडलेल्या घटनेमुळे हतबुद्ध झाला, कारण त्याला हे ठाऊकच नव्हते की ही दासी सुमित्रा प्रत्यक्षात दत्तात्रेयाची स्वतःची दासी आहे. या अपमानाने संतप्त होऊन प्रतापसेन क्रोधाने भरून गेला आणि आपल्या घोड्यावर चढून वाटेतच दत्तात्रेयाला रोखले. त्याने क्रोधाने दत्तात्रेयावर चाबूक चालवण्याचा प्रयत्न केला, पण दत्तात्रेय आधीच सावध होता. त्याने प्रतापसेनचा हात पकडून त्याला घोड्यावरून खाली ओढले. आता दोघांमध्ये भयंकर द्वंद्व सुरू झाले. प्रतापसेन वृद्ध होता तर दत्तात्रेय युवा आणि बलशाली. दत्तात्रेयाने त्याला उचलून अनेक वेळा जमिनीवर आपटले आणि पूर्णपणे पराजित केले. हे सर्व पाहून बाजारात उपस्थित लोक तमाशा पाहू लागले, कारण सर्वजण प्रतापसेनवर नाराज होते. एवढेच नाही, जेव्हा राजाचे सेवक त्याला वाचवण्यासाठी पुढे आले तेव्हा गर्दीतील लोक मोठ्याने ओरडले, तुम्ही दोघांच्या भांडणात पडू नका. तुम्हाला ठाऊक नाही का की हा तर दिवंगत मंत्री गोविंदराव यांचा पुत्र आहे? हे ऐकून सेवकही भयभीत झाले आणि मागे हटले. अखेर दत्तात्रेयाने प्रतापसेनला संपूर्णपणे हरवले.
त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले, वस्त्र आणि शरीर माती व रक्ताने माखले गेले आणि तो अचेत होऊन जमिनीवर कोसळला. दत्तात्रेय सुमित्राला घेऊन आपल्या घरी परतला. इकडे प्रतापसेन जखमी अवस्थेत रक्त आणि मातीने भरलेली वस्त्रे घालून थेट महाराज महेंद्रसेन यांच्या दरबारात गेला. त्याला या अवस्थेत पाहून राजा महेंद्रसेन आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले, तुझी ही दयनीय अवस्था कोणी केली? प्रतापसेनने हात जोडून निवेदन केले, महाराज, हा अत्याचार तुमचा पूर्वमंत्री गोविंदराव यांच्या पुत्र दत्तात्रेयने केला आहे. महेंद्रसेनने सविस्तर चौकशी केली. तेव्हा प्रतापसेन म्हणाला, महाराज, आज मी बाजाराकडे जात असताना तेथे गर्दी पाहिली. विचारणा केल्यावर समजले की एक दासी विकली जात आहे. मला माझ्या घरगुती कामांसाठी एक दासी आवश्यक होती, म्हणून मी तिथे थांबलो. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा वाटले की ती तुमच्या सेवेसाठी योग्य असेल. त्यामुळे मी 40,000 नाण्यांत सौदा निश्चित केला. पण त्याचवेळी दत्तात्रेय आला आणि म्हणाला की तो आपल्या दासीला तुमच्या हाती विकणार नाही. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मी ही दासी माझ्यासाठी नाही तर महाराजांसाठी घेत आहे, पण त्याने माझ्या एका शब्दावरही विश्वास ठेवला नाही. त्याने केवळ तुमचा अपमान केला नाही तर माझ्यावर हल्ला करून मला जबर मारहाण केली आणि दासीला आपल्या सोबत घेऊन गेला. महाराज, तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी तुम्ही मंत्री गोविंदराव यांना 1,00,000 नाणे देऊन एक गुणवान दासी विकत घेण्याचा आदेश दिला होता. त्याच पैशाने त्यांनी दासी विकत घेऊन आपल्या मुलाला सुपूर्द केली. तेव्हापासून ती दासी दत्तात्रेयकडेच आहे. आता जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा दत्तात्रेयने आपली सारी संपत्ती ऐशारामात उधळून टाकली. आता त्याच्याकडे फक्त एक घर आणि ही दासी उरली आहे. उपासमारी आणि गरिबीने त्रस्त होऊन त्याने दासीला विकण्याचा निर्णय घेतला, पण माझ्याशी वैर असल्याने त्याने हा अनर्थ केला. हे ऐकून महाराज महेंद्रसेनला जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि ते रागाने लालबुंद झाले. त्यांनी प्रतापसेनला निरोप दिला आणि आपल्या एका विश्वासू सरदाराला आदेश दिला, तू 40 सैनिकांसह जा, दत्तात्रेय आणि त्याच्या दासीला बंदी बनवून दरबारात हजर कर. त्याचे घर जप्त करून जमीनदोस्त करून टाक. हा सरदार दत्तात्रेयच्या वडिलांचा मोठा उपकारी होता. तो थेट दत्तात्रेयच्या घरी पोहोचला आणि त्याला हळूच महाराजांचा आदेश सांगत म्हणाला, ही 40 नाणी घे, माझ्याकडे सध्या एवढेच धन आहे. ताबडतोब दासीसह येथून कुठेतरी दूर निघून जा, अन्यथा तुझ्या आणि तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. मीही लवकरच येथून निघून जाईन, कारण जर कोणी मला येथे पाहिले आणि महाराजांना खबर दिली तर मलाही शिक्षा होईल. हे म्हणतात सरदार झपाट्याने तेथून निघून गेला. इकडे दत्तात्रेयने ही बातमी सुमित्राला सांगितली आणि तिला घेऊन घराच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून तेथून पळून गेला. ते जवळच असलेल्या एका नदीच्या काठावर पोहोचले. योगायोगाने त्याचवेळी एक लहान जहाज कस्तुरीगडच्या दिशेने निघणार होते. जसेच दत्तात्रेय आणि सुमित्रा त्यावर चढले तसे जहाजाने लंगर उचलला आणि कस्तुरीगडकडे निघाले. काही वेळानंतर तोच सरदार आपल्या सैनिकांसह दत्तात्रेयच्या घराच्या दरवाजा संतापाने ठोठावू लागला, जणू तो खरोखरच त्याला पकडण्यासाठी आला होता. आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा सैनिकांनी दरवाजा फोडला. घरात शिरून त्याने सैनिकांना आदेश दिला, सर्व जागांची नीट झडती घ्या आणि दत्तात्रेय व त्याच्या दासीला शोधा. सैनिकांना घरात ना कपडे सापडले ना मनुष्य. त्यांनी शेजाऱ्यांनाही विचारले, पण सर्वांनी एकच उत्तर दिले की त्यांना काहीही ठाऊक नाही की तो कुठे गेला. सरदाराने ही सर्व घटना महाराजांना सांगितली. महाराज रागाने म्हणाले, त्याचे घर जप्त करून जमीनदोस्त करा आणि संपूर्ण नगरात घोषणा करा की जो कोणी दत्तात्रेयला पकडून आणेल त्याला 1,000 नाण्यांचे बक्षीस दिले जाईल. जर कोणी त्याला किंवा त्याच्या दासीला आसरा दिला तर त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मृत्यूदंड दिला जाईल. इकडे दत्तात्रेयचे जहाज कस्तुरीगडला पोहोचले. जहाजाच्या कप्तानाने प्रवाशांना सांगितले, हे नगर अतिशय अद्भुत आहे. येथे क्षणात गरीब माणूस श्रीमंत होतो, पण परदेशी लोकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. कस्तुरीगड पोहोचताच इतर व्यापारी आपापल्या ठिकाणी निघून गेले. दत्तात्रेयने जहाजाच्या कप्तानाला 5 नाणी दिली आणि आपल्या दासी सुमित्रासह नगरात प्रवेश केला. हे नगर त्याच्यासाठी पूर्णपणे अपरिचित होते. त्याला काहीच समजत नव्हते की कुठे राहणे योग्य ठरेल. खूप वेळ भटकल्यानंतर दोघे एका उद्यानात पोहोचले जे नदीच्या काठावर होते आणि ज्याचा दरवाजा उघडाच होता. तेथे पोहोचून त्यांनी उद्यानाच्या कुंडात हातपाय धुतले, पाणी प्यायले आणि एका दालनात विश्रांतीसाठी बसले. दोघेही खूप थकले होते, त्यामुळे त्यांना ताबडतोब गाढ झोप लागली. हे उद्यान राजावीर यांचे होते, जिथे ते रात्रीच्या विश्रांतीसाठी नेहमी येत असत. या उद्यानात दिवसरात्र दीप प्रज्वलित राहायचे आणि एक भव्य बारादरी होती जिचे उंच छप्पर संपूर्ण नगरात प्रकाश टाकायचे.
या बारादरीत 80 दरवाजे होते जे काचांपासून बनलेले होते. उद्यानाचे रक्षक सय्यद अली यांच्या परवानगीशिवाय कोणीही येथे प्रवेश करू शकत नव्हते. त्या दिवशी योगायोगाने ते काही काळासाठी उद्यानाचे द्वार उघडे ठेवून बाहेर गेले होते. संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांनी पाहिले की कुंडाच्या जवळच्या दालनात 2 प्रवासी आपल्या चेहऱ्यावर हलकी चादर ओढून झोपलेले आहेत. ते संतापले आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी दंड उचलणार होते, पण लगेच विचार केला की कदाचित हे प्रवासी असतील, म्हणून विचारल्याशिवाय शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. आधी विचारतो की ते येथे कसे आले. त्यांनी दोघांची चादर दूर केली तर समोर एक तेजस्वी युवक आणि एक सुंदर युवती झोपलेली दिसली. त्यांनी दत्तात्रेयचा पाय हळूवार हलवून त्याला जागे केले. दत्तात्रेयाची झोप उघडली आणि त्याने पाहिले की एक वृद्ध पुरुष त्याच्यासमोर उभा आहे. त्याने लगेच उठून त्यांचे चरण स्पर्श करून आदरपूर्वक प्रणाम केला आणि म्हणाला, माझ्यासाठी आज्ञा काय आहे? सय्यद अली त्याच्या विनम्रतेने प्रभावित झाले आणि म्हणाले, बेटा, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? दत्तात्रेयाने उत्तर दिले, आम्ही परदेशी आहोत आणि येथे कोणालाही ओळखत नाही. कृपया आम्हाला रात्रीसाठी विश्रांती करण्याची परवानगी द्या. सकाळ होताच आम्ही येथून निघून जाऊ. वृद्ध सय्यद अली दत्तात्रेयाच्या साधेपणाने आणि सुमित्राच्या सौम्य स्वराने इतके प्रभावित झाले की ते म्हणाले, बेटा, येथे तुम्हाला त्रास होईल. चला माझ्यासोबत या. मी तुम्हाला अशा जागी घेऊन जाईन जिथे तुम्ही आरामात विश्रांती घेऊ शकाल आणि या उद्यानाच्या सौंदर्याचा आनंदही घेऊ शकाल. दत्तात्रेयाने विचारले, हे उद्यान तुमचे आहे का? सय्यद अली हसले आणि म्हणाले, हो, हे माझ्या आका यांचेच आहे. नंतर त्यांनी उद्यानातील एका सुंदर वास्तूकडे इशारा करत सांगितले, हे विश्रांतीसाठी सर्वोत्तम ठरेल. येथे संपूर्ण उद्यानाचे दृश्य स्पष्टपणे दिसेल. यानंतर दत्तात्रेय सय्यदच्या हातात 2 नाणी ठेवून म्हणाला, कृपया या नाण्यांनी आमच्यासाठी काही भोजन मागवा. वृद्ध सय्यद अलीने मनात विचार केला, हे बरे झाले की मी या श्रीमंत आणि सुसंस्कृत व्यक्तीला शिक्षा दिली नाही. या नाण्यांमुळे उत्तम भोजन येईल आणि माझ्याकडे काही उरलेही राहील. यानंतर त्यांनी त्यांना उद्यानाच्या उंच बारादरीत विश्रांतीसाठी ठेवले आणि भोजन आणण्यासाठी निघून गेले. इकडे दत्तात्रेयाची इच्छा झाली की वर जाऊन उद्यानाचे दृश्य पाहावे, पण त्याने पाहिले की वर जाण्याचा मार्ग कुलुपात बंद आहे. जसेच सय्यद भोजन घेऊन आला, दत्तात्रेयाने नम्रतेने विचारले, कृपया आम्हाला वर नेऊन उद्यानाचे दृश्य दाखवू शकता का? सय्यद अलीने चावी काढून कुलूप उघडले. दोघे वर गेले आणि तेथील सौंदर्य पाहून अत्यंत आनंदित झाले. दत्तात्रेयाने विनंती केली, कृपया आम्हाला येथेच झोपण्याची परवानगी द्या आणि तुम्हीही आमच्यासोबत भोजन घ्या आणि विश्रांती घ्या. वृद्धाने विचार केला, कदाचित आज महाराज येणार नाहीत, अन्यथा त्यांनी आधीच काही संदेश पाठवले असते. त्यांनी मनात विचार केला की अशा उदार व्यक्तीचे म्हणणे नाकारू नये, म्हणून त्यांनी केवळ त्यांना विश्रांतीसाठी जागा दिली नाही, तर महाराजांसाठी राखून ठेवलेले भोजनही त्यांना दिले. जुन्या जडजवाहीरच्या भांड्यांमध्ये स्वादिष्ट भोजन वाढण्यात आले. भोजन झाल्यानंतर दत्तात्रेयाने विचारले, काही प्यायला मिळेल का? रक्षकाने उत्तर दिले, मी शरबत आणू शकतो, पण शरबत आधी प्यायले जाते, नंतर नाही. दत्तात्रेय हसत म्हणाला, तुम्ही बरोबर म्हणत आहात, पण माझा शरबत म्हणजे अंगुरी मद्य होता. रक्षकाने त्वरित उत्तर दिले, पहा, मी एक धर्मपरायण मनुष्य आहे आणि आमच्या धर्मात मद्यपान निषिद्ध मानले जाते. मी 4 वेळा हजही केले आहे, म्हणून मद्यपान तर दूरच, मी ते पाहिलेही नाही. दत्तात्रेयाने हसत उत्तर दिले, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. बागेच्या खंदकाजवळ एक खच्चर बांधलेला आहे, तुम्ही तो आणा. मी त्याच्या शेंड्यात एक नाणे रुमालात बांधून ठेवीन. तुम्ही तो खच्चर घेऊन मद्याच्या भांडारात जा आणि तिथल्या मालकाला इशाऱ्याने ते नाणे दाखवा. तो लगेच समजून जाईल आणि मद्याची मटकी खच्चरावर लादून देईल. मग तुम्ही तो खच्चर येथे आणा आणि आम्ही स्वतःच ती मटकी उतरवू. या प्रकारे तुम्हाला मद्याला हातही लावावा लागणार नाही आणि माझे कामही पूर्ण होईल. वृद्ध सय्यदला दत्तात्रेयाच्या युक्तीत काहीही अनुचित वाटले नाही. त्याने दत्तात्रेयाच्या सांगण्यानुसार तसेच केले. खच्चर परत आल्यावर दत्तात्रेयाने मडकी उतरवून ठेवली आणि वृद्धाला म्हणाला, आपण आमच्यावर मोठी कृपा केली आहे. आता कृपया थोडे अधिक उपकार करा आणि आमच्यासाठी काही फळही आणा. बागेच्या रक्षकाने हेही स्वीकारले. त्याने स्वच्छ वस्त्र अंथरले, फळे चिरून ताटात ठेवली आणि ग्लासही ठेवले. मग तो थोड्या अंतरावर जाऊन बसला, जेणेकरून कोणीही त्याला मद्यपानासाठी भाग पाडू नये. जेव्हा दत्तात्रेय आणि सुमित्रा मद्याच्या प्रभावाखाली आले, तेव्हा दत्तात्रेय म्हणाला, आपण किती भाग्यवान आहोत की या अपरिचित नगरीत आपल्याला इतकी सुंदर शरणस्थळ मिळाली. यानंतर दोघांनी मिळून गाणे सुरू केले. त्यांचा मधुर स्वर ऐकून सय्यदही आनंदित झाला आणि जवळ येऊन बसला. दत्तात्रेयाने हसत विचारले, साहेब, आपण अत्यंत उत्तम व्यक्ती आहात.
कृपया आमच्या या आनंदात सहभागी व्हा. मी आपल्या प्रशंसेत एक गाणे म्हणेन. सय्यद हसला आणि म्हणाला, मी आधीच तुमच्या आनंदात आनंद घेत आहे, याहून अधिक काय पाहिजे? मग तो पुन्हा थोडा दूर जाऊन बसला. सुमित्राने दत्तात्रेयाला चिडवताना म्हटले, जर तुम्हाला वाटत असेल तर मी या वृद्ध कर्मकांड्यालाही मद्य पाजू शकते. दत्तात्रेय हसत म्हणाला, जर तसे झाले तर फारच आनंद येईल. सुमित्रा म्हणाली, तुम्ही त्याला बोलवा आणि स्वतःच्या हाताने मद्याचा ग्लास द्या. जर त्याने ते घेतले तर ठीक, अन्यथा तुम्ही स्वतःचा तो ग्लास घेऊन झोपा आणि मग बघा मी त्याला कसा आकर्षित करते. दत्तात्रेयाने सय्यदला हाक मारत म्हटले, साहेब, हे योग्य वाटत नाही की आपण इतके दूर बसून राहावे आणि आम्ही मेजवानीचा आनंद घ्यावा. आम्ही तुम्हाला भाग पाडणार नाही, पण कृपया येथे येऊन या सुंदरीच्या जवळ तर बसा. वृद्ध सय्यद हे ऐकून प्रसन्न झाला की त्याला एवढ्या सुंदर स्त्रीच्या जवळ बसण्याची संधी मिळत आहे. तो थोडा अभिमानाने सुमित्राच्या जवळ बसला. दत्तात्रेयाने इशारा केला आणि सुमित्राने मधुर सुरात गाणे सुरू केले. गाणे संपल्यावर दत्तात्रेयाने मद्याचा एक ग्लास भरून सय्यदला दिला आणि म्हणाला, जर तुम्ही गाण्याने प्रसन्न झाला असाल आणि याचे बक्षीस द्यायचे असेल तर कृपया हा ग्लास स्वीकारा. वृद्धाने हसून उत्तर दिले, मी आधीच माझी व्यवस्था सांगितली आहे. दत्तात्रेयाने उत्तर दिले, जसे तुम्हाला हवे तसे. असे म्हणून त्याने स्वतः ग्लास उचलला. तेव्हाच सुमित्राने एक सफरचंद चिरले आणि एक तुकडा सय्यदच्या दिशेने करत म्हणाली, सय्यदजी, जर तुम्ही मद्य घेत नसाल तर किमान फळ तरी घेऊ शकता. हे खाण्यात काही गैर नाही. वृद्धाने धन्यवाद देत सफरचंद घेतले आणि खाऊ लागला. यानंतर सुमित्राने पुन्हा मधुर सुरात गाणे सुरू केले. वृद्ध सय्यद आता संपूर्णपणे तिच्या आवाजाच्या मोहात पडला होता. तर दत्तात्रेयाने झोपेचे नाटक केले. गाणे संपल्यानंतर सुमित्राने नाराजीच्या सुरात म्हटले, पहा ना, यांची किती वाईट सवय आहे. फक्त 2 ग्लास प्यायल्यावरच झोपी गेले आणि मी एकटी राहिले. आता मला एकटी सोडू नका, माझ्याजवळ या आणि बसा. वृद्ध तर आधीच मोहित झाला होता. तो तिच्या जवळ येऊन बसला. सुमित्राला कळून चुकले की आता ती वृद्धाला मद्य पाजू शकते. तिने मद्याचा एक ग्लास भरून त्याच्या दिशेने करत म्हटले, पहा, तुम्हाला माझी शपथ आहे, त्यामुळे नकार देऊ नका. जर याचे काहीही पाप असेल तरी मी ते माझ्या डोक्यावर घेईन. असे म्हणून तिने प्रेमळ भावनेने ग्लास त्याच्या तोंडाला लावला. वृद्ध कोणताही संकोच न करता ग्लास प्यायला आणि उरलेले सफरचंदही खाऊन टाकले. यानंतर सुमित्राने दुसरा ग्लास पुढे केला, जो त्याने ताबडतोब स्वीकारला. जसे जसे नशा वाढत गेले, वृद्ध स्वतःचं मद्य भरभर पिऊ लागला. इतक्यात दत्तात्रेयही पलंगावरून उठून हसत म्हणाला, बडे मिया, तुम्ही तर आधी फार संयमी होतात, आता हा बदल कसा आला? वृद्ध चमकून हसला आणि म्हणाला, मी कुठे प्यालो आहे? ही तर तुझ्या संगिनीने जबरदस्ती मला पाजली आहे. या प्रकारे ते सर्व हसत खेळत अर्ध्या रात्रीपर्यंत मद्यपान करत राहिले. जेव्हा सय्यदवर जास्त नशा चढली तेव्हा सुमित्रा म्हणाली, आता अंधार भयानक वाटतो आहे. सांगा, मी दिवे प्रज्वलित करू का? म्हाताऱ्याने उत्तर दिले, बरं, जर तुला चांगलं वाटत असेल तर 2-4 दिवे लाव. सुमित्राने तिथले सर्व दिवे प्रज्वलित केले. म्हातारा नशेत होता आणि सुमित्राच्या सौंदर्यानेही प्रभावित झाला होता. तेव्हाच सुमित्राने संकोचपूर्ण स्वरात विचारले, मी जिन्याचे दिवेही प्रज्वलित करू का, जेणेकरून कोणत्याही आगतुकाला त्रास होऊ नये? म्हातारा काहीही विचार न करता डोलत राहिला. त्याच दिवशी राजा वीर आपल्या राजकारणाच्या कामात उशिरापर्यंत व्यस्त होते. अर्ध्या रात्री विश्रांतीसाठी त्यांनी बागेत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी महालातून डोकावून पाहिले तेव्हा बागेच्या बारादरीत मेणबत्त्यांची चमक दिसली, कारण सुमित्राने सगळ्या मेणबत्त्या लावल्या होत्या. राजाला आश्चर्य वाटले आणि त्यांनी आपल्या मंत्री लक्ष्मणराव यांना विचारले, हे काही समजत नाही. मी येथे महालात आहे आणि तिथे बारादरीत इतकी रोषणी कोणी केली? लक्ष्मणरावलाही काही समजले नाही, पण तो स्वभावाने सज्जन होता. सय्यदला वाचवण्यासाठी त्याने खोटे सांगितले. शक्यता आहे की आज सय्यदने कोणाला तरी मेजवानी दिली असेल. राजाला त्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी साध्या नागरिकाचे वस्त्र धारण केले आणि मंत्री लक्ष्मणराव तसेच प्रधान अंगरक्षक वसंतराव यांना सोबत घेऊन गुपचूप बागेकडे निघाले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की बागेचे मुख्य द्वार उघडे आहे. राजाला सय्यदच्या या निष्काळजीपणाचा संताप आला आणि त्यांनी विचारले, हे द्वार उघडे का आहे? लक्ष्मणराव, याचे काय स्पष्टीकरण आहे? मग राजाने सर्वांना बागेत थांबवले आणि स्वतः गुपचूप छपरावर जाऊन पाहू लागले की आत काय चालले आहे. त्यांनी पाहिले की एक अत्यंत देखणा युवक आणि एक अनुपम सुंदर स्त्री बसली आहे. तर म्हातारा सय्यद मद्याचा ग्लास त्या स्त्रीला देत म्हणत आहे, हे परमसुंदरी, मी अजूनपर्यंत तुझं गाणं भरभरून ऐकलं नाही.
एक मधुर गीत गा, त्यानंतर मीही तुझ्यासाठी गाईन. पण ती स्त्री गाणं म्हणण्याऐवजी स्वतःचं बेसूर स्वरात काहीतरी गाण्याचा प्रयत्न करू लागली. स्पष्ट होतं की तिला गाणं येत नव्हतं आणि ती फक्त प्रयत्न करत होती. हे पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी विचार केला, या सय्यदला काय झाले? हा तर एकदा अतिशय सदाचारी व्यक्ती होता. राजा गुपचूप खाली उतरले आणि मंत्री लक्ष्मणराव यांना सोबत घेऊन संकेत दिला, बघ येथे काय चालले आहे. राजाने सांगितले, मी यांना दंड करेन, पण जर ही स्त्री चांगलं गात असेल तर मी तिला माफ करेन. ते दोघेही लपून ऐकू लागले. म्हाताऱ्या सय्यदने म्हटले, असे काहीतरी गा ज्याने मन आनंदित होईल. सुमित्राने उत्तर दिले, जर येथे कुठे बासरी असती तर मी तोच राग वाजवला असता जो तुम्हाला ऐकायचा आहे. शक्य असल्यास कोणीतरी बासरी आणू शकेल का? म्हातारा झुलत झुलत उठला आणि एका कोठडीचे दार उघडून त्याची बासरी आणली. जसेच सुमित्राने बासरी वाजवायला सुरुवात केली, राजाने मंत्र्याला म्हणाले, बघ ही स्त्री किती सुंदर बासरी वाजवते. याच कारणामुळे मी तिला आणि तिच्या सोबत्याला माफ केले. पण म्हाताऱ्या सय्यदचे हे कृत्य प्रशासनिक निष्काळजीपणाचे लक्षण आहे आणि त्याची जबाबदारी तुझीही आहे. म्हणून तुला कठोर शिक्षा होईल. मंत्र्याने म्हटले, भगवान करो की ही स्त्री वाईट बासरी वाजवो. राजाने विचारले, तू असे का म्हणतो आहेस? मंत्र्याने उत्तर दिले, जर तसे झाले असते तर हे दोघे आतापर्यंत ठार मारले गेले असते आणि त्यांच्यासोबत मरणे माझ्यासाठीही आनंददायी ठरले असते. राजा हे ऐकून हसले. सुमित्रा पुन्हा पुन्हा बासरी वाजवत राहिली आणि तोच राग वाजवत होती, ज्याने राजा आनंदित होऊन हसत होता, कारण तो स्वतः संगीताचा मोठा प्रेमी होता. राजाच्या समोर कोणताही अनुचित संगीत येऊ नये या भीतीने मंत्री गुपचूप खाली उतरला आणि म्हणाला, भाऊ ही स्त्री तर बासरी वाजवण्यात अद्वितीय आहे. आमचे दरबारी गायक जगप्रसिद्ध आहेत, पण तिच्यासमोर तेही सामान्य वाटतात. मला वाटते की जवळ जाऊन तिचे गाणे आणि वादन ऐकावे, पण मला समजत नाही की हे कसे शक्य होईल. मंत्र्याने पुढे सांगितले, जर तुम्ही त्यांच्या समोर गेलात तर सय्यद तुम्हाला या साध्या कपड्यांमध्येही ओळखेल आणि भीतीने मरण पावेल. तसेच हे दोघेही तुमच्या भीतीमुळे त्यांचे गायन विसरतील. राजाने काही वेळ विचार करून म्हटले, तू वसंतरावसोबत बागेत बस, मी बाहेर जात आहे. मी परत येईपर्यंत वाट पहा. राजा बागेतून बाहेर पडले आणि काही अंतर गेल्यावर त्यांनी पाहिले की एक मच्छीमार 4-5 मोठे मासे घेऊन नदीकडे जात आहे. राजाने त्याला थांबवत म्हटले, घाबरू नकोस, मी तुला उत्तम बक्षीस देईन. फक्त माझे वस्त्र घाल आणि तुझे वस्त्र मला दे, मग शांतपणे आपल्या घरी निघून जा. मच्छीमाराने तसेच केले. राजाने मच्छीमाराचे वस्त्र परिधान केले आणि 2 मोठे मासे घेऊन पुन्हा बागेत प्रवेश केला. लक्ष्मणराव आणि वसंतराव यांनी जेव्हा राजाला या नवीन रूपात पाहिले तेव्हा तेही त्याला ओळखू शकले नाहीत. मंत्र्याला वाटले की हा काही साधा मच्छीमार आहे जो काही बक्षीस मिळवण्यासाठी आला आहे. मंत्र्याने संकोचाने म्हटले, तू लवकर येथून निघून जा. यावर राजा जोरात हसले आणि म्हणाले, जेव्हा तुम्ही मला या वेशात ओळखू शकत नाही तर कुणीही मला ओळखू शकणार नाही. मंत्र्याने उत्तर दिले, आपण सत्य सांगत आहात महाराज. आता तुम्ही निर्धास्तपणे बारादरीच्या छतावर जा आणि त्या सुंदरीचे गायन ऐका. राजा मच्छीमाराच्या वेशात आणि 2 मासे घेऊन वर पोहोचले आणि दार ठोठावले. सय्यदने आतून विचारले, कोण आहे? राजा अतिशय नम्रतेने प्रणाम करत म्हणाले, मालक, मी मच्छीमार गिरीधर आहे. मला कळले की तुम्ही तुमच्या मित्रांसाठी मेजवानी ठेवली आहे, म्हणूनच मी तुमच्या सेवेसाठी 2 उत्तम मासे घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या पाहुण्यांचे योग्य प्रकारे स्वागत करू शकाल. सय्यद नशेत होता. तो राजाला ओळखू शकला नाही आणि म्हणाला, तू मच्छीमार आहेस की एखादा चोर जो रात्री अशा प्रकारे फिरतो आहे? मग त्याने म्हटले, ठीक आहे, ये दाखव काय आणले आहेस. राजाने मासे सय्यदला सुपूर्द केले. सुमित्राला ते खूप आवडले. तिने सय्यदला म्हटले, जर हे तळले गेले तर खूप छान होईल. सय्यदने तात्काळ आदेश दिला, गिरीधर त्वरित स्वयंपाकघरात जाऊन हे मासे तळून आण. राजा म्हणाले, खूप छान सरकार. ते खाली आले आणि लक्ष्मणराव व वसंतराव यांना सांगितले, ही मासे नीट स्वच्छ करून तळा. लक्ष्मणराव, जो स्वयंपाककलेत निपुण होता, तो मासे घेऊन स्वयंपाकघरात गेला. त्यांनी तेल, मसाले आणि लिंबू एकत्र केले, मासे नीट स्वच्छ केले आणि अतिशय स्वादिष्ट पद्धतीने तळले. मग त्यांनी माशांचे तुकडे सुंदर ताटात मांडले आणि वर घेऊन आले. तिघांनी चवदारपणे मासे खाल्ले, कारण लक्ष्मणरावने त्यांना अत्यंत स्वादिष्ट बनवले होते. सुमित्राने आनंदाने म्हटले, सत्य सांगू, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढे स्वादिष्ट मासे कधी खाल्ले नाहीत. दत्तात्रेयलाही मासे खूप आवडले. सुमित्राच्या स्तुतीमुळे दत्तात्रेय अधिक आनंदित झाला.
त्याने आपल्या जवळ असलेली अशफींची थैली काढली आणि मच्छीमाराच्या वेशातील राजाला देत म्हणाला, बघ भाऊ, माझ्याकडे जे काही होते ते सगळे तुला दिले. काश तू आधी माझ्याकडे आला असतास जेव्हा मी खरोखर बक्षीस देण्याच्या स्थितीत होतो. तेव्हा तू पाहिलं असतंस की मी किती उत्साहाने बक्षीस देतो. जे मिळालं आहे त्यातच समाधान माननीय. राजाने थैली उघडली आणि पाहिले की त्यात 24 नाणे होते. तो आश्चर्यचकित झाला की एवढी उदारता कोण दाखवू शकतो जो फक्त तळलेल्या माशांच्या बदल्यात 24 नाणे देतो. त्याने म्हटले, मालक, भगवान तुम्हाला युगानुयुगे सुखी आणि समृद्ध ठेवो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तुमच्यासारखा दानशूर माणूस पाहिला नाही. जर तुम्हाला काही गैर वाटले नाही तर मी एक विनंती करू इच्छितो. मी तुमच्या सुंदर संगिनीला बासरी वाजवताना पाहिले आहे आणि असे वाटते की त्यांना बासरी वाजवण्याचा खूप छंद आहे. मला देखील संगीत ऐकायला खूप आवडते. जर तुम्ही परवानगी दिलीत तर मी 2 क्षण येथे बसून त्यांचे वादन पाहीन आणि मग आशीर्वाद घेऊन माझ्या घरी निघून जाईन. दत्तात्रेय त्यावेळी अत्यंत उदार मनस्थितीत होता. त्याने सुमित्राला म्हणाले, चल, या बिचाऱ्याला देखील काहीतरी ऐकू दे. याला कुठे संगीत ऐकण्याची संधी मिळते. सुमित्रावर मद्याचा प्रभाव होता आणि स्वादिष्ट मासे खाल्ल्यानंतर ती खूप आनंदी होती. तिने विचार केला, आता मी माझा संपूर्ण कौशल्य दाखवेन. तिने बासरी उचलली आणि इतक्या कुशलतेने वाजवली की तिच्या स्वरांमध्ये कोणताही दोष नव्हता. राजाने तिचे खूप कौतुक केले. मग तिने रिकामी बासरी घेतली आणि एक अत्यंत कठीण राग वाजवायला सुरुवात केली. राजाने पूर्ण मनाने सुमित्राची प्रशंसा करत म्हटले, मालक, मी एवढी गुणी आणि प्रतिभाशाली स्त्री कधीच पाहिली नाही. हिला संगीताचे अद्भुत कौशल्य प्राप्त आहे आणि हिची वाणी कोकिळेसारखी गोड आहे. असा गुणवंत माणूस या जगात फार कमी आढळतो. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात कारण तुम्हाला अशी अनुपम सौंदर्यवती आणि गुणी संगिनी लाभली आहे. दत्तात्रेयला अशी सवय होती की जर कोणी त्याच्या एखाद्या वस्तूची खूप प्रशंसा केली तर तो ती लगेच त्या व्यक्तीला देत असे. सुमित्रा त्याची दासी होती. तो म्हणाला, जर ही स्त्री तुला इतकी प्रिय असेल तर तू तिला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस. मी आजच तुला तिला सोपवले आहे. तू संगीताचा जाणकार आहेस त्यामुळे तू तिची योग्य कदर करशील. हे ऐकून सुमित्राच्या हृदयात खोल वेदना उमटली. तिला विचार करूनच जळजळ झाली की आता तिला आपल्या स्वामीच्या जागी एका मच्छीमारासोबत राहावे लागेल. दत्तात्रेय उठून निघाला. सुमित्राने अश्रूंनी भरलेल्या स्वरात म्हणाले, मालक, जाताना माझे एक शेवटचे गीत तरी ऐकून जा. दत्तात्रेय थांबला. सुमित्राने आपल्या अश्रूंना लपवत एक विरंग गीत गायले ज्याचा अर्थ होता, मला माझ्या जवळच ठेवा, मच्छीमाराच्या हवाली करू नका. दत्तात्रेय तिच्या भावनांना समजला पण तो असहाय होता. तो दिलेले उपहार कसे परत घेणार? राजाने आश्चर्याने विचारले, ही स्त्री तुमची दासी आहे? त्याच्या स्वरात गात सहानुभूती झळकत होती. तेव्हा दत्तात्रेय खोल श्वास घेत म्हणाला, गिरीधर, तू फक्त एवढे ऐकूनच चकित झालास? जर तू माझी संपूर्ण कहाणी ऐकलीस तर खऱ्या अर्थाने थक्क होशील. हे म्हणत दत्तात्रेयने आपले संपूर्ण जीवनकथन राजाला सांगितले. मच्छीमाराच्या वेशात असलेल्या राजाने विचारले, आता तुम्ही कुठे जाणार आणि काय करणार? दत्तात्रेयने उत्तर दिले, जे काही भगवंताची इच्छा असेल तेच होईल. राजाने गंभीर स्वरात म्हटले, तुम्ही कुठेही जाऊ नका. पुन्हा सोनापूरला परत जा. मी तिथल्या महाराजांसाठी एक छोटेसे पत्र लिहितो जे राजा महेंद्रसेनला दिले जाईल. त्यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील. दत्तात्रेय हसत म्हणाला, भाऊ, तुझ्या डोक्याला काहीतरी झालंय का? राजा आणि एक सामान्य मच्छीमार यांच्यात किती मोठा फरक आहे. राजा महेंद्रसेन तुझ्या पत्रावर काय लक्ष देईल? राजा हसत म्हणाला, तुला ठाऊक नाही, राजा महेंद्रसेन माझा बालपणीचा मित्र आहे. त्याने अनेकदा मला मंत्री होण्यासाठी बोलावले पण मी त्याचा उपकार घेण्याऐवजी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या प्राधान्य दिल्या. हे ऐकून दत्तात्रेय पत्र घेण्यास तयार झाला. राजाने लेखणी आणि कागद घेतला आणि लिहिले, मी मेहंदीचा पुत्र राजा वीर, माझ्या चुलत भाऊ महेंद्रसेन, जो सोनापूरचा महाराज आहे, याला आज आदेश देतो की हा पत्र मिळताच मंत्री गोविंदराव यांचा पुत्र दत्तात्रेय, ज्याच्या हातून हे पत्र पाठवले जात आहे, त्याला आपल्या जागी सोनापूरचा महाराज बनवा आणि त्याला राजगादीवर बसवा. या आदेशाची अवहेलना करू नये. हे लिहून राजाने पत्र बंद केले आणि लक्ष्मणरावकडे दिले, ज्याने त्यावर राजाची मोहर उमटवली. मग ते पत्र दत्तात्रेयला सोपवण्यात आले. राजा मच्छी तळण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याने वसंतरावला सांगितले होते की राजमहलातून त्याच्यासाठी राजेशाही वस्त्र आणावे. राजाने हेही सांगितले होते, तुम्ही जिण्याच्या पायऱ्यांच्या जवळ प्रतीक्षा करा आणि जेव्हा मी जिण्याच्या दरवाज्यावर हात मारतो तेव्हा सैनिकांचं राजसी वस्त्र घालून छतावर या. या दरम्यान वृद्ध सय्यद नशेत हे सर्व पाहत होता. जेव्हा दत्तात्रेय पत्र घेण्यासाठी गेला
तेव्हा सुमित्राही त्याच्या मागे रडत जिण्याच्या दरवाजापर्यंत गेली. सय्यदने राजाला म्हटले, गिरीधर, तू तर एक साधा मच्छीमार आहेस. तुझ्या 2 मच्छींची किंमत 2-4 नाण्यांपेक्षा अधिक नाही, पण त्यांच्या बदल्यात तू इतके नाणे आणि एवढी सुंदर आणि गुणी स्त्री मिळवली. तू हे सर्व एकट्याने गिळून टाकू शकणार नाहीस. यातील अर्धा हिस्सा मला दे, नाहीतर मी तुला मोठ्या संकटात टाकीन. राजा हसत म्हणाला, मला काय माहीत की थैलीत नाणे आहेत की काहीतरी वेगळं. चला, जे काही असेल अर्धा अर्धा वाटून घेऊ, पण तू या स्त्रीत आपला हिस्सा मिळवण्याची आशा ठेवू नकोस. ती आता माझी संगिनी आहे आणि मी तिला माझ्याजवळच ठेवणार आहे. आता यातून तू आनंदी हो किंवा नाखुश. सय्यद नशेने पूर्णपणे मातलेला होता. मच्छीमाराचे हे बोलणे ऐकून त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने जवळच ठेवलेली एक चिनीची ताटली उचलली आणि काहीही न विचार करता राजाच्या डोक्यावर फेकून मारली. राजा तत्काळ मागे सरकला आणि कसाबसा स्वतःला वाचवले. ताटली भिंतीला आपटून चकणाचूर झाली. सय्यद अजूनच अधिक संतापला. त्याने दिवा घेऊन एका कोठडीमध्ये जाऊन काहीतरी जड लाकूड उचलून मच्छीमाराला शिक्षा द्यायची तयारी केली. याच दरम्यान राजाने जिण्याच्या दरवाजावर जोरात हात मारला. हे पाहून वसंतराव आणि 4 सेवक तत्काळ छतावर आले. तेथे एक छोटेसे सिंहासन ठेवले होते, ज्यावर राजा राजेशाही पोशाख घालून बसले. त्याच्या मागे 4ही बाजूंनी सेवक उभे राहिले. एका बाजूला लक्ष्मणराव आणि दुसऱ्या बाजूला वसंतराव उभे होते. या प्रकारे बारादरीच्या छतावर एक लहानसा राजदरबार तयार झाला. इकडे वृद्ध सय्यद हातात जाड लाकूड घेऊन मच्छीमाराला शोधू लागला. पण जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा तिथे मच्छीमार नव्हता. त्याच्याऐवजी त्याने पाहिले की राजा सिंहासनावर बसला आहे. वृद्ध सय्यद आपल्या डोळ्यांना चोळू लागला. हे स्वप्न आहे की वास्तव? काही क्षणांनंतर राजा हसत म्हणाला, बडे मिया, काय झाले? काय वडे घाबरून इकडे तिकडे पाहत आहात? तेव्हाच वृद्ध सय्यदला जाणवले की खरा मच्छीमार म्हणजे स्वतः राजा आहे. तो त्वरित राजाच्या पायांवर कोसळला आणि आपली दाढी त्यांच्या जोड्यांवर घासत आपल्या सर्व अपराधांची क्षमा मागू लागला. राजा शांत स्वरात म्हणाला, तुझा फक्त एक नव्हे तर अनेक गुन्हे आहेत. बागेचे दरवाजे उघडे सोडणे, अज्ञात व्यक्तींसोबत बसून मद्यपान करणे, दुसऱ्यांकडून मिळालेल्या गोष्टींमध्ये आपला वाटा मागणे आणि न मिळाल्यास बलपूर्वक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे. पण तुझ्या वृद्धावस्थेचा आणि तुझ्या आयुष्यभराच्या निष्ठेचा विचार करून मी तुझे हे सर्व अपराध माफ करतो. पण लक्षात ठेव, मी पुन्हा अशी कोणतीही चूक माफ करणार नाही. हे ऐकून सुमित्रालाही समजले की बागेचा खरा मालक स्वतः राजा आहे आणि आता तिला कोणत्याही मच्छीमाराच्या हवाली केले जाणार नाही. मग राजा सुमित्राला म्हणाले, आता तरी तुला समजलेच असेल की मी कोण आहे. मी संपूर्ण जगात दत्तात्रेय एवढा मोठ्या मनाचा माणूस पाहिला नाही, जो फक्त प्रशंसेवर आपली सर्वात प्रिय वस्तू देखील सोडण्यास तयार होतो. मी त्याला पत्राद्वारे सोनापूरचा महाराज नियुक्त केले आहे. जेव्हा तो आपली जबाबदारी स्वीकारेल तेव्हा मी तुला त्याच्याकडे पाठवीन. तोपर्यंत तू माझ्या महालात सुरक्षित राहा. सुमित्राच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजा तिला आपल्या महालात घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या राणी राजबाला यांच्या स्वाधीन केले. त्यांनी राणीला सांगितले, हिची योग्य काळजी घ्या, कारण ही सोनापूरच्या नव्या महाराज दत्तात्रेयाची धर्मपत्नी आहे. काही दिवसांत तिला त्यांच्याकडे पाठवायचे आहे. इकडे दत्तात्रेय एका जहाजात बसून कुणालाही न भेटता थेट महाराज महेंद्रसेन यांच्या दरबारात पोहोचला, जिथे ते न्यायनिवाड्यात व्यस्त होते. दत्तात्रेय निर्भयपणे पुढे गेला आणि म्हणाला, तुमच्या जुन्या मित्राने तुमच्यासाठी हे पत्र पाठवले आहे. महेंद्रसेन यांनी राजाची हस्ताक्षर ओळखताच पत्र श्रद्धेने चुंबन घेतले आणि मंत्री प्रतापसेन यांना वाचण्यासाठी दिले. प्रतापसेनने पत्र पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो घाबरून बाहेर गेला आणि राजाच्या मोहोर लावलेल्या पत्राचा तुकडा आपल्या दातांनी फाडून गिळून टाकला. मग दरबारात परत येऊन त्याने सांगितले, महाराज, या पत्रात लिहिले आहे की दत्तात्रेयाला सोनापूरचा महाराज बनवावे. पण मला हे पत्र खोटे वाटते. मला वाटते की दत्तात्रेयाने बदला घेण्यासाठी हा कट रचला आहे. निश्चितच त्याने राजाकडे आपली तक्रार केली असेल. पण राजा काही मूर्ख नाही, जो कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवेल. जर खरोखरच राजा या पत्राद्वारे काही सांगू इच्छित असता तर त्यांनी फक्त एवढेच लिहिले असते की त्याला दंड देऊ नका किंवा काही छोटेसे पद द्या. एक निष्क्रिय माणसाला ते कसे महाराज बनवू शकतात? मग त्याने कठोर स्वरात सांगितले, आता तुम्ही दत्तात्रेयाला माझ्या स्वाधीन करा. मी स्वतः जाऊन या पत्राची सत्यता तपासेन. महेंद्रसेन देखील विचारात पडले की कोणी सहजतेने आपले पद कसे सोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी प्रतापसेनच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रतापसेन दत्तात्रेयाला आपल्या महालात घेऊन गेला आणि तिथे त्याला निर्घृण मारहाण करवली. खूप मारल्यामुळे दत्तात्रेय बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. मग त्याला एका अंधाऱ्या आणि दुर्गंधीयुक्त कोठडीत टाकण्यात आले,
जिथे दिवसभरात फक्त एकदाच त्याला कोरडी रोटी आणि थोडेसे पाणी देण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा दत्तात्रेयाला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की तो एवढ्या घट्ट दोऱ्यांनी बांधलेला आहे की हलूही शकत नाही. त्याला हेही कळत नव्हते की अखेर त्या पत्रात काय लिहिले होते. तो रडत ओरडू लागला, अरे मच्छीमारा, मी तुझ्यावर माझे सर्व काही उधळले. माझी संपूर्ण संपत्ती आणि माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेली दासी तुला अर्पण केली आणि तू मला या उपकाराचा असा फितुरीचा प्रत्युत्तर दिलेस. भगवान तुला या कपटासाठी कधीही क्षमा करणार नाही. आणि मीही किती मूर्ख निघालो जो एका मच्छीमाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रतापसेनने दत्तात्रेयाला 6 दिवस असेच अत्यंत हालपेष्ट भोगायला लावले. तो इच्छित होता की दत्तात्रेयाचा मृत्यू व्हावा, पण स्वतःच्या महालात त्याला ठार मारण्याचे धाडस तो करू शकत नव्हता. अखेर 7व्या दिवशी त्याने एक कट रचला. त्याने आपल्या सेवकांच्या डोक्यावर अनेक मौल्यवान वस्तूंच्या टोपल्या लादल्या आणि त्या घेऊन थेट महेंद्रसेन यांच्या समोर गेला. महेंद्रसेन आश्चर्याने विचारले, हे काय आहे? प्रतापसेन चतुरपणे उत्तर देत म्हणाला, महाराज, नव्या महाराजाने तुमच्यासाठी हे भेटवस्तू पाठवल्या आहेत जेणेकरून तुम्ही त्याला राजा बनवावे. महेंद्रसेनाचा संताप उफाळून आला. त्याने चिडून विचारले, तो अजूनही जिवंत आहे? मी तर समजलो होतो की तू त्याला ठार मारले आहेस. प्रतापसेन मान झुकवत म्हणाला, महाराज, मला कोणालाही प्राणदंड देण्याचा अधिकार नाही. महेंद्रसेन व्यंगाने म्हणाला, मग आता माझ्या आज्ञेचे पालन कर, त्याचा शिरच्छेद कर. तो माझ्याशी थट्टा करतो आहे का? प्रतापसेनने दात ओत खात उत्तर दिले, महाराज, जशी तुमची आज्ञा. पण मी इच्छितो की त्याचा वध सर्वसामान्य जनता पाहिल, जेणेकरून मी माझा सार्वजनिक अपमानाचा प्रतिशोध घेऊ शकेन. महेंद्रसेन काही वेळ विचार करत राहिला आणि मग त्याने प्रतापसेनचा प्रस्ताव मान्य केला. लगेचच नगरभर घोषणा करण्यात आली की दुसऱ्या दिवशी चौरस्त्यावर दत्तात्रेयाचा शिरच्छेद केला जाणार आहे, कारण त्याने मंत्र्याचा अपमान केला होता. प्रतापसेनने अपमानास्पद पद्धतीने दत्तात्रेयाला एका आंधळ्या घोड्यावर बसवून वधस्थळी नेण्याचा आदेश दिला. दत्तात्रेय संतप्त होऊन म्हणाला, अरे म्हाताऱ्या पापी, तू मला फसवून आणि कपटाने येथे आणलेस. लक्षात ठेव, निर्दोषाचे रक्त सांडणाऱ्याला परमेश्वर कधीच क्षमा करणार नाही. प्रतापसेन दात ओत खात म्हणाला, दुष्ट, तू सर्वांसमोर माझा अपमान करतोस. आता तुला तुझ्या कर्माची मोठी शिक्षा मिळणारच. दत्तात्रेयाला नगराच्या मध्यभागी असलेल्या चौकात आणण्यात आले, जिथे गुन्हेगारांना शिक्षा दिली जात असे. जल्लाद पुढे येऊन म्हणाला, माझ्या राजाच्या सेवेत राहण्याची मला संधी मिळाली होती. मी तुमच्या पित्याच्या काळातही सेवा केली आहे. मी तुमचा सेवक आहे, पण कर्तव्यामुळे असमर्थ आहे. तुमची काही शेवटची इच्छा असेल तर मला सांगा. दत्तात्रेयाने मान उचलून म्हणाले, मला फक्त एक घोट पाणी द्या. जल्लादाने तत्काळ एका सेवकाला पाणी आणायला पाठवले. दत्तात्रेय संथगतीने पाणी पित राहिला. इतक्यात प्रतापसेन अधीर होऊन ओरडला, तुम्ही इतका वेळ का घेत आहात? लगेच त्याचा वध का करत नाही? लोकांनी मंत्र्याच्या या निर्दयतेची चेष्टा केली, पण त्याला त्याचे काहीच वाटले नाही. जल्लादाने मंत्र्याचा रोष पाहताच आपली तलवार उपसली. तो वार करण्याच्या तयारीत असतानाच महेंद्रसेनाने महालाच्या खिडकीतून डोकावून जोरात सांगितले, थांबा, त्याला आत्ताच ठार करू नका. मला दिसत आहे की मोठी सेना आपल्या दिशेने येत आहे. आधी हे बघा की काय चालले आहे. प्रतापसेनला दत्तात्रेय जिवंत राहावा असे अजिबात वाटत नव्हते. त्याने घाईने उत्तर दिले, महाराज, ही लोकांची गर्दी आहे जी या पाप्याचा मृत्यू पाहण्यासाठी जमली आहे. तुम्ही जल्लादाला आज्ञा द्या की त्याने लगेचच आपले काम पूर्ण करावा. महेंद्रसेनाने अधिक निरीक्षण केले आणि म्हणाला, नाही, ही तर सेना आहे. जल्लाद, थांब, आधी पाहूया की कोण येत आहे. प्रत्यक्षात जेव्हा सुमित्राला तिच्या मालकिणीकडे पाठवण्यात आले होते तेव्हा राजावीर काही काळानंतर दत्तात्रेय आणि त्याची दासी यांना विसरून गेले होते. पण एके दिवशी राजवाड्यात त्यांनी कोणाचा तरी अत्यंत करुण विरहगीत ऐकले. राजा आश्चर्यचकित झाला की एवढे वेदनादायी गाणे कोण गात आहे. चौकशी केली असता सेवकांनी सांगितले की हे गाणे तीच दासी गात आहे जिने आश्रय घेतला होता आणि ती दत्तात्रेयापासून दूर होण्याच्या दुःखाने विरहगीत गात होती. राजाचे हृदय वितळले. त्यांनी त्वरित मंत्री लक्ष्मणराव यांना बोलावले आणि म्हणाले, दत्तात्रेयाच्या प्रकरणात उशीर होता कामा नये. तू माझा आदेश आणि सैन्य घेऊन त्वरित सोनापूरला रवाना हो. जर प्रतापसेनने फसवणूक करून त्याला मारले असेल तर त्याला तेथेच शिक्षा दे, आणि जर तो जिवंत असेल तर त्याला आणि महेंद्रसेनाला दोघांनाही माझ्यासमोर हजर कर. दत्तात्रेयाच्या भाग्याने लक्ष्मणराव अगदी त्याच वेळी सोनापूरमध्ये पोहोचला जेव्हा जल्लाद तलवार उचलून उभा होता. त्याच्या सैन्याने नगरात प्रवेश करताच जनतेने त्यांचे स्वागत करत त्यांना मार्ग दिला. लक्ष्मणराव थेट महेंद्रसेनाच्या दरबारात पोहोचला. महेंद्रसेन स्वतः सिंहासनावरून उठून त्याच्या स्वागतासाठी दरवाजापर्यंत आला. लक्ष्मणरावाने विचारले, दत्तात्रेयाचा काय हाल आहे?
त्याचा वध केला का? महेंद्रसेनने उत्तर दिले, तो अजूनही जिवंत आहे. लक्ष्मणराव म्हणाला, त्याला तात्काळ माझ्यासमोर आणा. त्याच वेळी दत्तात्रेयाला दोरखंडांनी बांधून आणण्यात आले. लक्ष्मणरावने त्याच्या हातातील दोरखंड सोडवले आणि राजाचा आदेश दाखवला. त्यानंतर त्याच दोरखंडाने प्रतापसेनला बांधण्यात आले. लक्ष्मणराव त्या दिवशीच तेथे थांबला आणि दुसऱ्या दिवशी दत्तात्रेय, महेंद्रसेन आणि आता कैदी बनलेला प्रतापसेन यांना घेऊन कस्तुरीगडच्या दिशेने निघाला. तेथे पोहोचल्यानंतर राजावीर यांना संपूर्ण घटना सांगण्यात आली. राजा दत्तात्रेयाला म्हणाले, दत्तात्रेय, तुझ्यावर देवाची अपार कृपा आहे. जर लक्ष्मणराव थोडा उशीर केला असता तर तुला ठार मारण्यात आले असते. आता मी तुला आदेश देतो की तू स्वतः आपल्या या जुन्या शत्रूला शिक्षा कर. दत्तात्रेयाने राजाच्या समोर भूमीला वंदन करत म्हणाले, महाराज, यात काहीच शंका नाही की हा माझा जुना शत्रू आहे, पण तो एवढा मोठा पापी आहे की माझे हात त्याच्या रक्ताने दूषित करणे मला मान्य नाही. कृपया मला क्षमा करा. राजा हसत म्हणाले, तू खरोखरच महान आणि क्षमाशील आहेस. जर तुला इच्छा नसेल तर स्वतः त्याचा वध करू नकोस. हे बोलून राजाने जल्लादाला संकेत दिला. जल्लादाने त्वरित तलवार उचलली आणि प्रतापसेनचे शिरधडा वेगळे केले. यानंतर राजा दत्तात्रेयाला म्हणाले, आता तू सोनापूरचा महाराज होण्यासाठी तयार आहेस. दत्तात्रेय हात जोडत म्हणाले, महाराज, ही तुमची अपार कृपा आहे, पण मला त्या अपशकुनी नगरात परत जावेसे वाटत नाही. कृपया मला तुमच्या चरणांमध्येच राहण्याची परवानगी द्या. राजाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याला एक भव्य जागीर व आलिशान महाल दिला आणि त्याला आपल्या दरबारातील महत्त्वाचा सल्लागार बनवले. त्याचबरोबर सुमित्रालाही त्याची सहचारिणी म्हणून त्याच्याकडे सोपवले. राजावीर महेंद्रसेनवरही नाराज होते, कारण त्यांनी त्यांच्या पहिल्या आज्ञेचे पालन का केले नाही. मात्र लक्ष्मणरावने त्यांच्या वतीने विनंती केली की याच कारणामुळे अखेरीस दत्तात्रेयाच्या हत्येचा कट अयशस्वी ठरला. म्हणून राजाने महेंद्रसेनला क्षमा केली आणि त्याला पुन्हा त्याच पदावर बहाल केले. या प्रकारे सत्य, न्याय आणि धर्माचा विजय झाला. खरेच असे म्हटले जाते, सत्याला त्रास दिले जाऊ शकते, पण पराजित केले जाऊ शकत नाही. प्रिय प्रेक्षक हो, कथा अजून संपलेली नाही. आता आपण हे देखील जाणून घेऊ की मुलीच्या घरी जेवण केल्याने आई वडिलांना कोणते 3 मोठे पाप लागतात. आई वडिलांना गृहस्थ जीवनात नेहमी आत्मनिर्भर राहण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा आई वडील मुलीच्या घरी जाऊन भोजन करतात तेव्हा याचा अर्थ असा घेतला जातो की ते आता स्वतःच्या पायावर उभे नाहीत आणि आपल्या जावयावर अवलंबून आहेत. हिंदू धर्मानुसार हे अशुभ मानले जाते, कारण आई वडिलांनी नेहमी दाताच्या भूमिकेत राहावे, ग्रहण करणारे बनू नये. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, पिता पुत्र न लत स्वल्प भिक्षा न याच, अर्थात पित्याने आपल्या मुलांकडून अन्न किंवा धन मागू नये, कारण त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होते आणि त्यांचे पुण्यकर्म नष्ट होतात. जर आई वडील आपल्या मुलीच्या घरी जेवणावर अवलंबून राहिले तर त्यांचे मागील जन्मांचे संचित पुण्य कमी होऊ शकते आणि आर्थिक संकटांमुळे त्यांना मानसिक यातना भोगाव्या लागू शकतात. मुलीचे घर तिच्या सासरचा भाग असतो आणि तेथे मालकी हक्क तिच्या पतीचा, जावयाचा असतो. जर आई वडील वारंवार मुलीच्या घरी जाऊन भोजन करत असतील तर याचा अर्थ असा घेतला जातो की ते दुसऱ्याच्या संपत्तीवर अवलंबून आहेत. हिंदू धर्म आणि समाजशास्त्रानुसार हे चुकीचे मानले जाते, कारण आई वडिलांनी आपले आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचा त्याग करू नये. जर ते जावयाच्या घरी वारंवार जेवायला गेले तर हे मुलगी आणि तिच्या सासरच्यांमध्ये मतभेद आणि वादाचे कारण बनू शकते. मनुस्मृतीत म्हटले आहे, स्वकर्मना स्वजीवन अन्यस न भुज, अर्थात मनुष्याने स्वतःच्या कष्टाने उपजीविका करावी, दुसऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहू नये. म्हणूनच मुलीच्या घरी भोजन करणे आई वडिलांसाठी एक प्रकारचे पाप मानले गेले आहे, कारण ते त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवू शकते आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही हे योग्य मानले जात नाही. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की आई वडील आपल्या मुलांसाठी देवतुल्य असतात आणि त्यांचा धर्म आहे की ते नेहमी आशीर्वाद देणारे राहावे, काहीही मागणारे नाही. जेव्हा आई वडील मुलीच्या घरी भोजन करतात तेव्हा ते त्यांच्या पुण्यांचे नुकसान करणारे ठरू शकते. हिंदू धर्मानुसार ही धारणा आहे की आई वडिलांनी आपल्या मुलांवर ओझे बनू नये. जर ते जावयाच्या घरी जाऊन भोजन करत असतील तर त्यांनी आयुष्यात केलेले पुण्य कमी होऊ शकते आणि त्यांच्या आत्मसन्मानालाही धक्का लागू शकतो. हे असे आहे कारण मुलगी आपल्या आई वडिलांची ऋणी असते आणि ती संपूर्ण आयुष्यभर आपल्या माता पित्याच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करते. जर आई वडील मुलीच्या घरी जाऊन भोजन करत असतील तर हे त्यांच्या संचित पुण्याच्या हानीचे कारण ठरू शकते. महाभारतात म्हटले आहे, माता पिता यथेक्षती तन्मात्रा धर्म उच्यते, अर्थात आई वडिलांनी आपल्या जीवनाच्या उत्तरार्धातही आत्मनिर्भर आणि सन्माननीय जीवन जगावे, आपल्या मुलांवर अवलंबून राहू नये. याचा एक आध्यात्मिक दृष्टिकोन असा देखील आहे की
माता पित्याने नेहमी आपल्या मुलांना देण्याची सवय ठेवावी, त्यांच्याकडून काही घेण्याची नाही. जर ते वारंवार आपल्या मुलीच्या घरी भोजन करू लागले तर हे त्यांच्या आध्यात्मिक पतनाचे कारण होऊ शकते. आजही हे नियम लागू होतात का? समाज बदललेला आहे आणि आज अनेक मुली आपल्या माता पित्याची पूर्ण जबाबदारी उचलण्यास सक्षम असतात. कधी कधी आई वडील एकटे असतात आणि त्यांच्यासाठी मुलगीच एकमेव आधार असते. अशा परिस्थितीत जर आई वडील आपल्या मुलीच्या घरी भोजन करत असतील तर ते कोणत्याही प्रकारे चुकीचे मानले जाऊ नये. पण या मान्यतेचा खरा संदेश हा आहे की माता पिता यांनी आत्मनिर्भर आणि सन्माननीय जीवन जगावे. आई वडिलांनी आपली आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत ठेवावी, जेणेकरून त्यांना कधीही आपल्या मुली किंवा जावयावर अवलंबून राहावे लागू नये. सामाजिक आणि धार्मिक संदर्भ नात्यांमध्ये समतोल राखणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून मुलगी आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये कोणताही मतभेद निर्माण होऊ नये. मुलीच्या घरी भोजन करण्याशी संबंधित या मान्यता धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर मांडल्या गेल्या आहेत. मात्र आजच्या काळात प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते. या मान्यतेचा खरा उद्देश आई वडिलांना आत्मनिर्भर राहण्याची प्रेरणा देणे आहे, त्यांना आपल्या मुलीपासून दूर करण्याचा नाही. म्हणूनच जर गरज असेल तर मुलीच्या घरी भोजन करणे चुकीचे नाही, पण याला सवय बनवू नये. आई वडिलांनी नेहमीच आपला सन्मान आणि मान टिकवून ठेवावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि अशाच अधिक रोचक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.